नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ. आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन करून करूया. त्यासाठी आपण जे निमंत्रित केले आहेत ते आजचे आपले प्रमुख पाहुणे हे मालोजीराजे भोसले, अक्कलकोट संस्थान आणि अरविंद आठले काका आणि भाटे काका या सगळ्यांना मी दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. म्हणजे आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. आपला दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आजचे आपले प्रमुख मान्यवर अतिथी मालोजीराजे भोसले, अरविंद आठले काका, भाटे काका आणि आपल्या आजच्या उत्सवमूर्ती लेखिका संपादिका नम्रता भट यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम विघ्नहर्त्या श्री गणेशाला वंदन करते आणि आपले ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय मालोजीराजे श्री अरविंद काका आठले यांचे आणि आपल्या सर्व स्वामीमय भक्तगणांचे मी या अपूर्व सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करते. आजचा हा सोहळा अनुपम्य, आनंददायी, भक्तिमय आणि या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य सर्व उपस्थितांना लाभलं आहे. असे आपण सगळे भाग्यवंत आहोत. या सोहळ्यासाठी ग्रंथाच्या अनावरणासाठी आपण खास आणि सुयोग्य व्यक्तींना निमंत्रित केलेले आहे आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते अक्कलकोटवरून इथे आलेले आहेत. दुसरे आपले आठले काका आहेत, ते रहाटणी या गावाहून इथे आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं खरोखर स्वागत.
आणि त्यांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया. श्रीमंत मालोजी राजे भोसले, राजेसाहेब अक्कलकोट हे ॲडव्होकेट जयाजीराव राजे भोसले यांचे सुपुत्र आहेत. श्रीमंत राजकुमारी संयुक्ता राजे भोसले आणि त्यांनी या सुपुत्राला दत्तक घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मालोजीराव हे अक्कलकोट संस्थानच्या गादीवर आलेले आहेत. अक्कलकोट संस्थानचा सांस्कृतिक वारसा जतन करणे, संस्थांची डेव्हलपमेंट करणे, तिथं उच्च शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, अक्कलकोट संस्थांसाठी त्याची स्वतंत्र ओळख आणि शहरीकरण करणे यासाठी ते सदैव कार्यरत आहेत. अक्कलकोटमध्ये अनेक देशी विदेशी भाविक लोक येत असतात. त्यांची सुव्यवस्था यासाठीही त्यांचा खूप सहभाग असतो. आणि आज स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र कार्य आणि उपदेश या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी ते आपल्या विनंतीला मान देऊन खास अक्कलकोटवरून इथे आलेले आहेत. त्यांचा आपण प्रथम सत्कार स्वप्नील प्रकाशनचे संचालक स्वप्नील भट यांच्या हस्ते आपण करणार आहोत. यानंतर आपले दुसरे मान्यवर अतिथी श्री अरविंद आटले, भाऊ आटले यांचा आपण परिचय करून घेऊया. ते मूळ कोल्हापूरचे आहेत. त्यांचे पिता श्री वेदमूर्ती पुण्यातल्या वेदपाठ शाळेत शिक्षक होते. पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर रिझर्व्ह बँकेमध्ये ते नोकरीला होते आणि त्या निमित्ताने त्यांचं वास्तव्य नागपूरला होतं. आणि तिथे त्यांची योगीराजांशी गाठ पडली आणि ते योगशास्त्राकडे वळले. यामध्ये हठयोग, कुंडलिनी, जागृती, प्राणायाम अशा अनेक क्रिया त्यांना शिकायला मिळाल्या. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींचा अंतरानुभव या ग्रंथाचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यावर त्याचा इतका विलक्षण परिणाम झाला आणि त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवामुळे श्री गुरूंनीच त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं. पुढे 12 वर्ष प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्यांना सहन करावा लागला. त्यातून तावून सुलाखून ते बाहेरही आले. पुढे बद्रीनाथला त्यांची परमानंद अवधूत या सत्पुरुषांशी गाठ पडली. त्यांनी त्यानंतर योग मार्ग सोडून तुकारामांचा भक्ती मार्ग अवलंबण्यास त्यांना सांगितलं. पुढे श्रीराम कुमार रुद्र यांच्या आज्ञेनुसार त्यांच्या आयुष्याला एक कलांटी मिळाली. गाणगापूर धुळे येथे गायत्री मंत्र पुरश्चरण चांद्रायण व्रत यांनी पाळले. अशा 45 वर्ष खडतर प्रवासात त्यांच्या सौभाग्यवतींचीही त्यांना फार मुलाची साथ लागली. सध्या ते रहाटणी इथे वास्तव्याला आहेत आणि विविध विषयांवर वेगवेगळ्या दर दिवसाआड ते एक व्हिडिओ प्रसारित करतात. तो तुम्ही यूट्यूबवर अवश्य पाहावा. यामध्ये नम्रता भट यांचेही अनेक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेले आहेत आणि ते हजारो लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते लोकांना अतिशय आवडलेले आहेत. आज या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. त्यांचाही सत्कार स्वप्नील भट, स्वप्नील प्रकाशनाचे संचालक करतील.
व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले तिसरे प्रमुख अतिथी जे ज्यांनी स्वामींचा प्रसाद समजून विनामूल्य अशी स्वामींची मूर्ती 350 भक्तांना त्यांनी दिलेली आहे आणि 2003 पासून ते भक्तांना मार्गदर्शन करतात. एकंदर 67 वर्ष स्वामी सेवा अखंड त्यांची झालेली आहे. बुद्ध पौर्णिमेला श्री दादा वैशंपायन प्रतिष्ठानकडून आध्यात्मिक सेवेबद्दल त्यांना पुरस्कार दिलेला आहे. हा राज्यस्तरीय सन्मान होता. त्यांनी संजीवन स्वामी कृपेची ही भक्तांच्या अनुभवाची आधुनिक बखर आणि स्वामी वरद ह्या अनुभवाचे पुस्तकही त्यांनी काढलेले आहे. तर असे हे भाटे काका खरोखर अलभ्य लाभ म्हणून ते आज आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांचाही स्वप्नील भट सत्कार. आता ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट पाहत आहात अशी ती शुभ घडी जवळच आलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट चरित्र कार्य आणि उपदेश असा हा 700 पानी अभूतपूर्व जो ग्रंथ तयार झालेला आहे त्याचं प्रकाशन आपण आता श्रीमंत मालोजी राजे संयुक्ता राजे भोसले आणि श्री अरविंद काका आठले आणि भाटे काका यांच्या हस्ते आपण त्याचं विमोचन करूया. हा शुभ क्षण आहे. तेव्हा टाळ्यांच्या गजरात आपण त्या ग्रंथाचं विमोचन या ग्रंथाची अनेक लोक खूप प्रतीक्षा करत होते आणि त्याकरताच आपण बहुसंख्येने आज इथे उपस्थित झालेला आहात. त्यामुळे या पुस्तकाचा अनावरण अतिशय उत्सवपूर्ण वातावरणात होत आहे. ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे. यानंतर आजच्या आपल्या उत्सव मूर्ती आणि तुमच्या सर्वांच्या लाडक्या प्राध्यापिका नम्रता भट यांचा सत्कार आपण मालोजी राजे भोसले अक्कलकोट यांच्या हस्ते करूया. खास मालोजी राजे यांनी स्वामींची चांदीची मूर्ती आणि वस्त्र ते अक्कलकोटवरून घेऊन आले आहेत. ते त्या नम्रता भटांना प्रदान करत आहेत. श्री अवधूत चिंतन राजाधिराज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ की यानंतर मालोजी राजे भोसले अक्कलकोट संस्थान यांना मी त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त करावे
अशी विनंती करते. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज खूप मोठा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी, कारण खूप वर्षांपासून आपण ह्या ग्रंथाची वाट करत आहोत. माझ्या मते जसं माझ्या आजोबांच्या काळात गुरु बखर आलेली, त्याच्यानंतर माझ्या आईंच्या काळामध्ये जशी गुरु लीलामृत आलेली, तसंच माझ्या काळात मी ही स्वामी महाराजांची ग्रंथ आल्या आणि त्याच्यात सर्वात मोठं भाग्य म्हणजे आज आपल्या सर्वांच्या समोर माझ्या हस्ते आज ह्या पुस्तकच आपल्या आजूबाजू होत असतात. स्वामी बोलून एक विनंती आहे की तुमचा जो अनुभूती प्रोजेक्ट नवीन सुरू होते त्याबद्दल थोडी माहिती सांगा. अक्कलकोटला मागच्या 4 वर्षापूर्वी मी अक्कलकोटला आलो. अक्कलकोटला आल्यापासून सगळ्यांना लोकांना वाटायचं की हे सगळं गावाची मॅनेजमेंट किंवा मंदिराची मॅनेजमेंट आपल्या अक्कलकोटच्या राजघराण्याकडे असेल. पण आफ्टर इंडिपेंडन्स कसं झालं, आपलं अक्कलकोटचं राजघराणं कधी अक्कलकोटला राहिलंच नाही. त्यामुळं आपण बऱ्याचशा सगळ्या आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी ज्या होत्या त्या आपण सगळ्या आपल्या मानकरींचा किंवा बाकीच्या डेलिगेट्सला आपण हँडओव्हर केलं. मागच्या 4 वर्षामध्ये मी अक्कलकोटला आल्यापासून मला बऱ्याच लोकांच्या कंप्लेंट झाल्या. मी म्हटलं की आपण पण ह्या कंप्लेंट्स घेऊन नुसतं बसतात त्यात फायदा नाही. त्यामुळं जशी ज्यावेळी माझ्यावरती अनुभूती झाली महाराजांची, आणि हा योगायोग आलेला प्रोजेक्ट आहे, त्यात काहीही असं कुणी बसून कुणी ब्रेन वॉश केलेला किंवा खूप मास्टर प्लॅन केलेला प्रोजेक्ट नाही आहे. हा लोक आपोआप जुळले. इव्हन आमचे मूर्तिकार म्हणा किंवा आमचे आर्किटेक्ट म्हणा, हे सगळे योगायोग आपल्याला आपोआप लोक जोडलेले प्रोजेक्ट आहेत. आणि त्या प्रोजेक्टमध्ये आपण काय करत आहोत की अक्कलकोटमध्ये आज जे काय नाही आहे ते आपण सगळं एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे. जसं की आज अक्कलकोटला पारायणसाठी जागा नाही आहे, मेडिटेशनसाठी जागा नाही आहे. तर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये एक फूड कोर्ट पण घेतलेला आहे. परत एक आपण गावाला आज वॉकिंग ट्रॅक नाही आहे. आज लोक पर्यटन येतात लांब लांबनं, पण त्यांना गावातल्या लोकांनाही राजा वॉकिंग ट्रॅकचं काहीच नाही आहे. परत एंटरटेनमेंटसाठी लहान मुलांसाठी काही नाही आहे. त्यामुळे आपण एक महाराजांची सृष्टी निर्माण करतो, ज्यात आपण आजच्या पिढीला कसं झालं, जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. त्यामुळे आपण ते एक वॉकथ्रू करतो महाराजांच्या 18 प्रसंगांचा. त्याबरोबर आपण एक जंगल टाईप क्रिएट करतो, कारण अक्कलकोटला वारं थंड असं वातावरण नाही आहे बसण्यासाठी. त्यामुळे आपण हत्ती पाळून हत्तीच्या आजूबाजू आपण एक नक्षत्र गार्डन करत आहोत. त्याच्याचबरोबर आपण एक खूप मोठं पार्किंग लॉट करत आहोत, कारण आजकाल लोकांना फॅमिलीपेक्षा गाडी पण एक फॅमिलीचा पार्ट झालेला आहे. त्यामुळे त्यांना पार्किंग देणं खूप गरजेचं आहे. हा सगळा प्रोजेक्ट उभं करण्यासाठी आपण पब्लिक डोनेशन मधून करत आहोत. त्यासाठी आता काय झालं, आजची जनरेशन खूप डिलिंगमध्ये खूप मानतात. देवाला कोण नुसतंच विना काय देता विना काय घेत नाही. त्यामुळे आपण तिथे एक सर्व्हिस अपार्टमेंट्स काढलेत, अराउंड 250 सर्व्हिस अपार्टमेंट्स काढलेत. सो येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आज सगळ्यांची कंप्लेंट आहे की अक्कलकोटमध्ये स्वच्छ जागा नाही आहे राहायला, त्यामुळे आपण ते पण ऍड करतो. पण अक्कलकोट राजघराण्याचा एक सिंपल नियम आहे, हा पिढ्यानपिढ्या येत आलेला आहे की देवाचा एकही रुपये घरात येता कामा नये. तर आपण ह्या प्रोजेक्टमध्ये 108 फुटाची भव्य स्वामी महाराजांची मूर्ती स्थापन करत आहोत. तर 30 मूर्तीचं मला 5 वर्ष काय होणार नाही, पण आपण 300 वर्ष पकडून चालूया, कारण तेवढं पुढचं कुणी बघितलेलं नाही. तर 300 वर्ष बघितलं तरी मला पुढच्या म्हणजे 6 जनरेशन हे पिढ्या शिकवावं लागणार आहे. मी माझ्या पुढच्या पिढीची गॅरंटी देऊ शकतो, त्या पुढच्या पिढीचं मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळं त्या सगळा फंड जो हळूहळू जनरेट होणार किंवा अक्युमुलेट होणार, त्याचा चांगला वापर होण्यासाठी आपण तिथे एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल करत आहोत. म्हणजे अक्कलकोटला आपण फ्री मेडिकल ट्रीटमेंट द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि जे मेनली गरीब लोकांनाच आपण फ्री ट्रीटमेंट, बाकीच्या लोकांना आपण जसं महाराजांची इच्छा, हे सगळा प्रोजेक्ट महाराजांचाच आहे, त्यामुळे ते काय करतील भविष्यात मला माहीत नाही. हाच प्रोजेक्ट नंतर हा प्रोजेक्ट एकदा अक्कलकोटला उभा झाला की माझं ड्रीम आहे राहतं की हे अख्ख्या जगातल्या 7 कॉन्टिनेंट्समध्ये आपण महाराजांची मूर्ती विथ मेडिटेशन ही घेऊन जायचं.
आणि महाराजांना जसं ब्रह्मांड नायक म्हणतात, सगळ्या ब्रह्मांडावरती ऑल 7 कॉन्टिनेंट्समध्ये आपण महाराजांची मूर्ती स्थापन करून आहोत. हा प्रोजेक्ट झाला, हा माझा अक्कलकोटच्या जसा फूड क्लोथिंग शेल्टर आपण म्हणतो बेसिक रिक्वायरमेंट आहे, तसंच मेडिकल पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण ह्या प्रोजेक्टतून मेडिकलचं फॅसिलिटीज आणतो. अजून एक प्रोजेक्ट, हा प्रोजेक्ट जरा रनिंगला आला की आपण एक करणार आहोत. त्या प्रोजेक्टमध्ये आपण एज्युकेशन आणणार आहोत. कारण आता ह्या प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युली मला एज्युकेशनच आणायचं होतं, पण जेव्हा मी पॉप्युलेशन काउंट केलं आणि माझं सगळं रिसर्च केला तेव्हा मला रिअलाइज झालं की अक्कलकोटमध्ये राहणारं पॉप्युलेशन जे आहे ते 40च्या पुढचं भरपूर आहे. त्यामुळं आता एज्युकेशन देण्यापेक्षा म्हटलं त्यांना मेडिकल फॅसिलिटीज दिल्या तर जास्त योग्य राहील. त्यामुळे आपण हा प्रोजेक्ट मार्फत आपण मेडिकल नीड्स गावाच्या कम्प्लीट करणार आहोत. वाव, एशिया खंडातच नव्हे तर जगभरामध्ये मॅपमध्ये अक्कलकोटचं नाव ठळक असेल. आणि त्यांच्या या सगळ्या भव्य दिव्य प्रकल्पासाठी आपण सगळ्या भक्तगणांनी आमच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ महाराज की. यानंतर श्रीयुत अरविंद आठले काका यांनी त्यांचं आत्मलक्षी आणि बोधप्रद असं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती. नमस्कार, मी अरविंद आठले. वाटते हे शब्द बऱ्याच लोकांनी ऐकले. युट्यूब चालवतो आणि माझी सुरुवात मी अरविंद आठले या यानेच केलेली असतात. गेले 4-5 वर्ष येते का? हां, जवळ गेले 4-5 वर्ष मी विविध विषयांवर आध्यात्मिक जागृती करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं अरेंज करतो. माझी स्वतःची अनेक त्यात 200च्या पुढे व्याख्यानं आहेत आणि अनेक जे चांगले चांगले वक्ते आहेत. तसं आता नम्रता व्याख्यान मला स्वामी महाराजांवर घेतलेले होते. असे वेगवेगळे विषय घेऊन गुरु काय आहे, गुरु ही संज्ञा समजावी. गुरु हे केवळ व्यक्ती नसते तर ती एक शक्ती असते आणि ही शक्ती समजून गुरुला समजावं. गुरुला जडशरीरी गुरु कधीही समजू नये. आणि तसं तर मग कुठेही फसगत होत नाही. तर अनेक लोक तुम्ही पाहता गुरुच्या मागे लागतात आणि फसतात. अनेक लोक पैशाच्या मागे लागतात. हे सगळं टाळण्यासाठी हे मी एज्युकेशनचा माझ्या भाग घेतो आहे. गेले 5 वर्ष जवळपास 1350 व्हिडिओ मी या विषयांवर जवळपास दिलेले आहेत आणि हे सगळं सिंगल हँडेड मी एकटाच हे सगळं करतो आहे. कोणाचीही मदत न घेता या वयामध्ये मला कसलीही टेक्निकल माहिती नसताना ही सगळी माहिती जमा करून मी ते सगळं आचरतो आहे आणि तुमच्यासमोर हे आणतो आहे. आता आज मुख्यतः हे जे काही आपल्या श्री स्वामी समर्थांचं जे काही अक्कलकोटच्या जे काही प्रसिद्ध झालं आहे चरित्र, त्याच्या मागे किती प्रचंड मेहनत नम्रताताईंनी घेतलेली आहे मी बघितलेली आहे. एका स्त्रीनी सर्वत्र ऑल इंडिया सगळीकडे फिरून उत्तरोत्तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्वत्र फिरून सगळी माहिती जमा करणं आणि संसार सांभाळून ही जमा करणं हे अतिशय अवघड आहे. हे खूप मोठं काम आज त्यांनी करून हे चरित्रखंड त्यांनी जे उत्पन्न केलेले आहेत, पहिले 4 खंड आहेत आणि त्यानंतर हा 5वा खंड आहे. त्याचं वजन 10-12 किलो असेल या सगळ्या खंडाचं. म्हणजे त्यांनी किती प्रचंड काम केलं असेल आणि स्वामीजींची इतकी माहिती इतर कुठेही तुम्हाला उपलब्ध मिळणार नाही. याचं पूर्ण श्रेय त्यांना जात आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचा अतिशय ऋणी आणि आभारी आहे. आता हे जे स्वामीजींचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आपण समजून घेतलं पाहिजे. स्वामीजींनी कुठलाही भेदाभेद कधी केला नाही. स्त्री पुरुष भेद केला नाही. उच्च नीच वर्ण सवर्ण हे कुठलाही असा भेद केला नाही. 16 ओळ्याचा कुठलाही भेद केला नाही. सगळ्यांना सारखा समजून आणि जो उच्चपदी जाईल त्याला हा भेदाभेद राहणारच नाही हे तत्व सामान्यपणे आपण समजून घेतलं पाहिजे. हा भेदाभेद आपण ठेवू तर आपण वर पोहोचलो नाही ही पावती आहे. आपण जर वर पोहोचायचं असेल तर हे सगळे भेद आपल्याकडे नाहीसे व्हायला पाहिजे. यासाठी स्वामींनी अखंड काम केलं. 729 वर्षाचं आयुष्य स्वामींचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. असे तू हिमाचल सगळीकडे दक्षिणेश्वरापासून पूर्णपणे इतके ते फिरलेले आहेत आणि त्यांच्या इतका
शिष्य संप्रदाय या भारतात दुसऱ्या कोणाचाही नाही, हे मी अगदी नक्कीच हे सांगू इच्छितो. कारण शेतकऱ्यांनी लोक त्यांनी तयार केले, कारण ही पिढी तयार करणं आवश्यक आहे, हे पिढ्यानपिढ्या तयार, ही पिढी ज्ञान पुढे देणं आवश्यक आहे. हे सगळं त्यांनी अतिशय कष्टाने केलेलं आहे. अनेक वेळा लोक त्यांना समजतात की ते काही विचित्रपणे वागत असत अजून, तर हे जे लक्षण आहे हे लक्षण फार वेगळ्या प्रकारचं आहे. त्याला पिशाच्य किंवा उन्मनी अवस्था ज्याला म्हणतात, ही अवस्था ती आहे. या उन्मनी अवस्थेत सामान्य माणूस सामान्य व्यवहार करत नाही. ही उन्मनी अवस्था येणं त्याचं मनच नाहीसं झालं आहे, ती उन्मनी अवस्था. तर ही अवस्था येईल, त्यामुळे त्यांच्या या वागण्याला आपण विचित्रपणे नाही म्हणू शकतो. त्याच्या मागे काही सिक्वेन्स आहे. तसं भारताच्या स्वातंत्र्य युद्धात सुद्धा त्यांनी भरपूर काम केलं आहे. त्यांचे तुम्ही यातल्या आठवणी वाचा. नंतर सुंदरावीसारख्या व्यक्तीचे अनेक पुढचा सगळा इतिहास त्यांनी समोर आणला, ज्याचा इतिहास आपल्याला ज्ञात नव्हता. भाऊ रसूल मुंबईत स्वामी इतके वर्ष होते हे सुद्धा कोणाला माहीत नव्हतं. हे सगळं संशोधन त्यांनी जे काही केलेलं आहे याबद्दल त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं. मला असं वाटतंय की थोडक्यात मी तुम्हाला हे सगळं सांगितलं. माझ्यापेक्षा त्या ज्ञानाच्या सागर समोर बसलेले आहेत, त्यांच्यासमोर मी एका थेंबाने जास्ती उडणं योग्य नाही आहे, तेव्हा मी हा माहीत त्यांना देतो. आणि त्यांनी त्यांचं जे काही भाषण आहे हे तुम्ही ऐका. एक असा अखंड स्त्रोत आहे त्यांच्या भाषणामध्ये. हा स्त्रोत धबधब्याचा जसा आवाज येतो तसा तुमच्या कानावर आढळेल, यात मला शंका नाही. आणि त्याचा परिणाम किती होतो हे आता तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात. की त्यांचे अनेक भाषणं ऐकलेले आहेत, वैयक्तिक 1 to 1 ऐकलेले आहेत, रेकॉर्ड केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्वत्तेची मला कल्पना आहे. आणि म्हणून मी जास्ती तुमचा वेळ घेणार नाही. हा सगळा मी आता हा माईक त्याचा हँडओव्हर करतो. तत्पूर्वी भाटे काका जे आपल्याकडे आलेले आहेत त्यांना खरं गळ्याचा त्रास आहे. ते बोलणार नव्हते, पण त्यांना उत्स्फूर्त भावना दाटून आलेल्या असल्यामुळे त्यांना 2 शब्द बोलण्याची इच्छा आहे. मला स्वामीने 2003 मध्ये तिथे बसवलं की तू बस, मी तिथे तोंडातून बोलतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला काय सगळे हे 500 रुपये त्याला 500 रुपये त्याला काही देणे गेलं नसतं. तुझं बदल झालं का नाही, 500 रुपये मिळायचं नाही. पण तसं माझ्याकडे नाही. माझ्याकडे पुढे येणारा माणूस तो सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, मी सॅटिस्फाईड व्हायला पाहिजे, स्वामीकडनं कौतुक मिळालं पाहिजे सॅटिस्फाईड. या दर्जाने मी काम केलं होतं. त्यामुळे मला आज एवढी कधी वाटत झाली की मी सकाळी 9:30 बसतो ते रात्री 9:30 पर्यंत मला तिथे बसावं लागते. त्यांच्या उल्हाघात आले की 3,500 मूर्ती दिले. मला आकडा चुकीचे आला. आतापर्यंत रस्त्याला बघून 6,500 लोकांना मी मूर्ती दिली विना मूल्य. आणि त्यांच्या माझ्या आणि तपस्वी काकांच्या 40 वर्षांची भेटली. त्या पुस्तकांबरोबर मी 40 वर्ष राहिलो. त्यांचे अनुभव, माझे अनुभव मी लिहून ठेवायचो. माझे काय अनुभव असायचे मी त्या लिहून ठेवायचो. आणि 2004 मध्ये अरविंद भाटे कोणाने अविनाश भाटे त्याला मला की काका तुमच्या अनुभव आम्हाला सांगा ना काही. मी त्याला डायरी दिली. त्याची डायरी वाचून झाल्यानंतर त्यांनी तपासू झाला नाही. त्या पुस्तकामध्ये चांगले त्याच्यात जर तपासू झाला की त्याच्यात म्हणाले की आपण ह्याच्यात नाही प्रती काढू आपण म्हणून नाव काय ठेवायचं म्हणून त्यांचे संजीवनी स्वामी वगैरे नाव ठेवलं. त्याचे 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग 5 भाग 6 भाग केले. मी त्याला एवढा रिस्पॉन्स मिळायला लागला की थांबतच नव्हतं. माझ्याकडे अनुभव दिले. मी मूर्ती दिला त्या लोकांचे अनुभव, त्या पुस्तकांचे ते मार्गदर्शन निरूपण असतं त्याचे अनुभव. त्यामुळे ते एक 6 भाग झाले. 6 भाग झाल्यानंतर मी विचार केला की गोपाळराव केळकर किंवा मळेकर काका यांच्या बकरी आहेत दोन्ही दोघांच्या. त्या बकरीमध्ये स्वामी हात असायचे जे कसे जेला केल्या किमाया केल्या तरी त्याच्यावर गेले. आता हे स्वामी संजीवनी स्वामी पद्धती म्हणून मी एक बखर काढली की 6 भागांची एकत्र. त्याच्यामध्ये मी एक विचार केला की त्यावेळेचे अनुभव आणि स्वामींचे
प्रत्यक्ष त्यांना मिळालेला अनुभव आणि आत्ता आपल्याला गेले 10-15 वर्षात मिळालेला अनुभव, आज स्वामींना जाऊन 145 वर्ष जाऊन झाले तरी ते अजून आमदारी जिल्ह्यात सांगतात हे आपल्याला पटलं पाहिजे. पटण्याकरता म्हणलं मग स्वामी म्हणतात की आपण प्रोसिजर करू म्हणून ती स्वामींनी बदल काढली. त्याच्यानंतर 2017 लोकांचे तरी अनुभव येत होते म्हणून मग मी स्वामी बरोबर बुक काढलं, त्यालाही रिस्पॉन्स चांगला मिळतो. प्रत्येक निस्वार्थीपणाने काम करायचं म्हणण्यातच माझं तो निस्वार्थीपणाने चालू होतं की मी कुणामध्ये असे आता यायला जसे काही आज 1100 रुपये किंमत घ्यावं लागते त्यांना सगळं वाढलं. पण मी विनामुळे जाणार विभागामध्ये विनामुळे नको. नंतर लक्षात आलं की लोकांना विनामुळे दिलं की त्याची किंमत राहत नाही. म्हणजे आज गुलाब दिले म्हणून गुलाबावर आठवण झाली. मी गुलाब क्षेत्रामध्येही गेले 45 वर्ष गुलाबामध्ये माझ्याकडे 100 गुलाब होते. 91 सालापासून 2004 सालापर्यंत पुण्यामध्ये 1 नंबरवर होतो. त्यावेळेला मी कर्म करत लोक म्हणायचे टाका मला एक करत नाही, पैसे कमवणे हा माझा धंदा नाही, घेऊन जा. घेऊन झाल्यानंतर एक महिन्याभराने विचारले त्याला काय बाबा गुलाब काय म्हणतो नाही ते गेलं म्हणजे तुम्ही विकत आणल्यात वगैरे होते की त्याला तुम्ही जपणार फुकट मिळाले तर जपणार नाही. हा अनुभव घेतला आणि पहिले फक्त त्याची किंमत बकरीची किंमत फक्त 100 रुपये ठेवली की लोकांनी फुकट द्यायला नको. लोकांची पत्र आहेत ना की तुम्हाला 100 रुपये परवडतं म्हणजे परवडण्याचा प्रश्न येत नाही. एक सेवा म्हणून करायची आणि लोक उत्पन्न म्हणून मला डोनेशन द्यायला त्याचं मला खर्च निघतो. ताईचा माझा मला वाटतं 20-21 वर्षापूर्वीपासूनचा एक मैत्री आहे तिथे आणि आताच 4 महिन्यापूर्वी ते बाहेर इथे गुलाबाच्या गुलाबाच्या प्रदर्शनामध्ये पहिलं बक्षीस मिळालं होतं. ती गुलाबाची फुलं कसं बघण्यासाठी त्यावेळेला आले होते. मूर्ती देण्याची तुम्ही सुरुवात केली. त्या पहिल्या 15-20 लोकांच्या माध्यमात काय मागत सुरुवात केली 80 सालापासून. त्याला पहिला 21 कोटी दिले त्यामध्ये ताईचा नंबर लागला होता. आता मला त्या उल्लेख आला की 94 सालापासून मला तिकडे बघा मलाही बोललं की माझ्याकडे मूर्ती घेऊन जाणारे लोक तुम्ही 1992 पर्यंत 40 वर्षाचे पोटचे लोक यायचे. संसारात नक्की लोक खाल्ल्यानंतर त्यांना आता अध्यात्माची साथ पाहिजे म्हणून ते मागणी येते. पण 94 सालानंतर 16 वर्षापासून 40 वर्षापर्यंत लोक माझ्याकडे जास्त यायला लागले. ही पिढी अशी आहे चमत्कार दिसला तर नमस्कार करणार या लोकांना दिसते. आणि आता आपल्याला तसं नारककुंड वराड पांडेंनी जो काढला नकोटे वराड पांडे त्यांनी काढला स्वामी आहेत असतात त्याला स्वामींनी मान्यता दिली. पण त्याचाही प्रचार प्रसार काही नव्हता की जो 1994 लक्षात आलं लोकांच्या की त्याचं महत्त्व काय. थोडक्यामध्ये म्हणजे चालून येतो तो चालत. त्यामुळे मला तो अनुभव आला आहे त्याची गरज नाही की त्यांचा 4 महिन्यापूर्वी काही माझ्याकडे आल्या होते. त्यांनी एक मला त्यांच्या ह्याच्यामध्ये की आता आपण पुस्तक काढता जे प्रेरणा त्यांना मिळाली पाहिजे किंवा अशा माझ्याकडे आलेले. आता आटे काकामध्ये भारत स्वामीचं भारत भ्रमण झाले पुढे थांबलेले. तसंच तुम्हाला कळलं पाहिजे तसं की काय नाही. थोडक्यामध्ये एक सांगतो की मला आठवणीमध्ये की आपल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे की स्वामींच्या जेव्हा त्यांची समाधी घ्यायची मिळाली होती जाणा म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला तिथे सुंदराबाई नव्हते असं आपल्याकडे सगळ्या लोकांना माहिती की तिथे सुंदराबाई नव्हते. पण यांच्या पुस्तकामध्ये लिहिल्यानंतर ते लक्षात आलं की स्वामी त्यांना हाकल द्यायचं सुंदराबाईंची हाकलपट्टी झाल्यानंतर ते भावाकडे सोलापूरला गेले होते. तिथे स्वामी आल्यानंतर सुंदराबाईंची त्याची भेट झाल्यानंतर मग स्वामीने तिला बोलून घेतलं आणि शेवटच्या याच्यात भोट दिला तर सुंदराबाईने भोट दिला. त्यांनी जे जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास म्हणजे नुसतंच मला म्हणून केलं नाही त्यांनी केलं त्यांचा अभ्यास करायची का होतं कसं होतं केव्हा केले ते सगळं वाचल्यानंतर आपल्याला अंत कळेल त्याच्यामध्ये. त्यामुळे मी एवढं बरंच बोललो घेतला बोलणार नव्हतं पण बरंच बोललो येतात मी माहिती देतो. काकांनी अतिशय हृदय असं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांच्या खऱ्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. यानंतर
ज्याची तुम्ही आतुरतेने ज्यासाठी सर्व वाट पाहत आहे ते म्हणजे आजच्या उत्सवमूर्ती लेखिका, प्रकाशिका, संपादिका, प्राध्यापिका नम्रता भट यांच्या उद्भवत्या सुस्पष्ट आणि शुद्ध वाणीतून पुस्तकाविषयीचं मनोगत त्या थोडक्यात व्यक्त करतील. तुम्हाला जी त्यांची सगळी ओळख आहे ती संपादिका, लेखिका, प्रकाशिका अशी आहे. आणि गेल्या 44 वर्षामध्ये त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्र, गड किल्ले, 14 विद्या, 64 कला, सकल संत चरित्र गाथाचे 7 खंड आहेत त्याच्या पूर्वीचे, आणि आत्ताचे स्वामी समर्थ गौरव गाथाचे 4 खंड. असं अवाक करायला लावेल इतकं विपुल लेखन त्यांचं झालेलं आहे आणि ते तुम्हाला परिचित आहे. आणि याची पावती म्हणून अक्कलकोटचा सर्वोच्च स्वामी चरण प्रसाद हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. यासाठी आहे की हा चमत्कार आहे की ही एक व्यक्ती 10 व्यक्तींचं काम कसं काय करू शकते. तर तो मला एक बहीण म्हणून मी 40 वर्ष जो जवळून सर्व अनुभव घेतलाय, तर तो एक वेगळा अनुभव मला तुम्हाला सांगायचा आहे. की जसं आपण म्हणतो ना की तुकोबांची गाथा असेल, माऊलींचं ज्ञानेश्वरी असेल, मीरेची भजनं असतील किंवा कबीराचे दोहे असतील, तर ते कुणालाच पुन्हा प्रसवता आले नाही. त्याचं कारण असं आहे की ते अंतर्यामीच्या उत्स्फूर्ततेमधून ते म्हणजे आतून बाहेर येतात. बरोबर आहे ना. ते कोणालाही पुन्हा प्रसवता येत नाही. तर ही अनुभूती मला तिच्या बाबतीत आलेली आहे. तिच्यामुळेच माझे पुण्यातले अनेक लोकांशी ओळखी झाल्या, कृपांकित घराण्यांचा संपर्क झाला आणि त्यातून स्फूर्ती घेऊन मी आता दररोज मेडिटेशन आणि सत्संग घेऊ शकते. ही सगळी प्रेरणा तिच्या अवलोकनामधूनच मला मिळाली. 97 साली जेव्हा तिला स्वामींचा दृष्टांत झाला आणि त्यानंतर ह्या ग्रंथ संपदेच्या ऐश्वर्याच्या कार्याची सुरुवात झाली. आता स्वामी अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी 700 वर्ष कुठे होते, त्यांनी कुठल्या नावाने कुठल्या स्थानी कसं कार्य केलं, या प्रश्नांची उत्तरं कुठेही लिखित स्वरूपात किंवा नावागावासकट ही कुणालाच माहित नव्हती. म्हणून ते बेट द्वारकेपासून ते कन्याकुमारी पर्यंत असा सगळा भारतभर प्रवास ही खरंच अशक्यप्राय गोष्ट होती. आणि ह्या अज्ञाताचा शोध घेण्याचं जे कार्य आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेली अनेक 40 वर्ष ती करते आहे. आणि यासाठी स्वामींनी नम्रता भट या व्यक्तीची केलेली निवड सार्थ ठरलेली आहे, तुम्हाला आजच्या ग्रंथावर. आणि हे काम अर्थात स्वामींच्या अनुज्ञेने मार्गदर्शनामुळे जरी सुकर झालं असलं तरी ते कार्य तडीस न्यायचं, नंतर लोकांचा शोध घ्यायचा, दिवस रात्र प्रवास, माहिती संकलन, लिखाण हे सगळं एकटीने करायचं. हे कार्य स्वामींचं होतं हे खरं, पण म्हणून त्यासाठी हा जो मार्ग होता तो असा सुखासीन, दारात काय आलिशान गाड्या, सगळ्या सोयी सुविधा असं काही नव्हतं. मार्ग खडतर होता, वळणावळणांचा होता, काट्या कुट्यांचा होता, ताण तणावांचा होता. संसारात सुद्धा अनेक प्रकारच्या एका पाठोपाठ एक अडचणी होत्या. हा मार्ग सोपा नव्हता. अज्ञात स्थळी जायचं, लाल डब्याच्या एसटीतून वेळी अवेळी परगावी खेडेगावात पोचायचं, त्या स्थळी माहिती गोळा करायची, फोटो घ्यायचे, रात्री टिपणं काढायची, रात्र तासनतास हे लेखन चालायचं. अशा वेळी अर्थातच पथदर्शक, सूचक आणि पुढं कसं जायचं याचे संकेत देणारे स्वामी पाठीशी होते. आणि म्हणूनच त्यांच्या प्रित्यर्थ त्यांच्यासाठी कार्य करण्याचा अवर्णनीय आनंद त्याच्यात मिळाला. हा खरोखर जीवनातला एक आगळा वेगळा अनुभव आहे. हे आत्ताच्या पॅकेज मिळवण्यासाठी सुविधांचा सुकाळ आणि चंगळवादाचा विकार असलेल्या तरुण लोकांना हे कळणार नाही. देह टाकून प्रारब्धावर आपण मात्र ध्येयापासून न व्हावे दूर. मी ऐकावे फक्त स्वामींचे, याहून जगीन दिसावे दुसरे साचे. स्वामी ज्याचा धनी त्याने का व्हावे दैन्यवाणी. तिच्या अंतरी पूर्ण स्वामी भक्ती, म्हणूनच उदंड कार्य कराया मिळे ही दिव्य शक्ती. अशीच अखंड आणि स्वामी सेवा तिला लाभू दे. अशा या समर्पित जीवनाला आपल्या सगळ्यांतर्फे मानाचा मुजरा करते. इथेच थांबते, कारण आपल्याला तिचं मनोगत ऐकणं जास्तीत जास्त
आपल्याला आवडेल म्हणून मी तिला तिचं मनोगत व्यक्त करायला सांगते. माननीय व्यासपीठ, आज शिक्षक दिन आहे आणि गुरुपूजन सगळीकडे चालू शिक्षक हस्त नक्षत्र आहे. तर सुवर्णयोग महाराजांनी 2 दिवसामध्ये हा कार्यक्रम ठरवून आणलेला आहे आणि आतले काका, श्रीमंत राजे साहेब, लाटे काका, अशी एक त्रयमूर्ती आपल्याला लाभली प्रमुख अतिथी म्हणून आणि आमच्या म्हणजे विनंतीला मान देऊन ते स्वतःने ते आले. त्याबद्दल मी सर्वप्रथम या तिघांचे मनपूर्वक आभार मानतो. अचानक एखादं काम घडून कसं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण हा प्रकाशन समारंभ आहे. कारण हा जो ग्रंथ आहे स्वामी समर्थ चरित्रगाथा, हा जो आहे हा माझ्या PhD साठी लिहिलेला प्रबंध आहे. हा ग्रंथ गेले 2 वर्ष माझं लिहिण्याचं काम चालू होतं. मध्यंतरी अडचणी आल्या आणि आजारी पडले तर ते डॉक्टर उषा देशमुख मला म्हणाल्या होत्या, अगं तू एखादा ग्रंथ सादर कर. कारण मी संपूर्ण भारतातल्या जवळजवळ 2,500 संतांची चरित्र 7 खंडांमध्ये लिहिली. 400-400 पानांचे ते ग्रंथ आहेत सगळे. अन्य अनेक संशोधनपर पुस्तक आहेत 60-65. नैमिषारण्याची समग्र माहिती देणारे पुस्तक काढलं, नरसोबाची वाडीची माहिती देणारं पुस्तक काढलं, शनी महात्म्य म्हणजे A to Z अबाउट शनी, शनीची 6 अमुक तमुक तमुक सगळं त्याच्यात आलं असं एक पुस्तक काढलं. अशी संशोधनपर 65 पुस्तकं, काही मी लिहून काही इतरांची अशी प्रसिद्ध केले. आणि गेले जवळजवळ 39 वर्ष वार्षिक त्रिदल या नावाखाली मी सुरुवातीपासून संशोधनपर असे दिवाळी अंक प्रसिद्ध केले. कथा कविता अशा न घेता संपूर्ण भारतातले किल्ले, संपूर्ण भारतातली तीर्थक्षेत्र, प्राचीन काळच्या 64 कला अशा विषयांवर मी 200 पानांचे अंक काढलेले आहेत आणि खूप मेहनत केले. पण मी सुरुवातीपासून असं ठेवलं होतं, आपल्याला पैसे मिळवण्याचा धंदा म्हणून हे करायचं नाही. त्याचा जो काही ना नफा ना तोटा, ह्याच्यामध्ये 200 पानाचे अंक मी फक्त 50 रुपयात दिले. आणि त्या दिवाळी अंकाची किंवा त्याची म्हणजे 1000ची म्हणजे पहिली प्रत पहिल्या 1.5-2 महिन्यात संपायची. आणि संपायची कशी की कुठच्याही दुकानात पुस्तक विक्रेत्यांकडे मी आजवर माझं एकही पुस्तक दिलं नाही. माउथ पब्लिसिटीतून पुस्तकाचं प्रकाशन होतं. आता त्यांच्यावर आता काही राग किंवा असं काही नाही, त्यांचा तो बिझनेस आहे. ते 100 रुपयाचं पुस्तक असेल तर 40 रुपये कापून देतात, 60 रुपये देतात. पुस्तकं त्यांना नेऊन आपणच द्यायची, हिशोब आपणच ठेवायचा, खेपा पैशांसाठी आपणच घालायच्या आणि दिलेली पुस्तकं ते नीट ठेवत नाहीत, खराब करतात. हा माझा सुरुवातीचा अनुभव असल्यामुळे नाही. माझं जे पुस्तक आहे ते कोरं करकरीत आहे, ते तसंच राहिलं पाहिजे आणि माझ्या वाचकाच्या हातामध्ये ते चांगलंच पडलं पाहिजे. तर त्यामुळे मी तो विषय सोडून दिला की नाही, यांच्याकडे पुस्तकं द्यायची नाही. मोठमोठे जे पुस्तक विक्रेते आहेत मुंबईतले, पुण्यातले, त्यांना बरेच लोक माझी पुस्तकं विचारतात. ते म्हणतात नाही होत्या काही कॉपी पण सांगल्या, आमच्याकडे देत नाही तसं सांगत नाही. एक गंमत सांगितली. परंतु काय झालं की मी सतत फिरत असल्यामुळे माझा वाचक वर्ग, श्रोते आणि आपल्या कार्यावर प्रेम करणारी शेकडो माणसं आपोआप जोडली गेली. त्यात
त्या ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळामधून गेल्यानंतर हा मुंबईच्या या एक बाई आहे, या अशा प्रकारचं कार्य करतात. असं करत भारतभर भ्रमंती केल्यामुळे त्या ठिकाणची माणसं जोडली गेली. जसं म्हणजे मला आता मी विचार करते तेव्हा वाटतं की महाराजही वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये असे तो हिमाचल फिरले आणि आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये ते अक्कलकोटला आले. मला असा प्रश्न पडायचा की अक्कलकोट हे आज तुम्हाला खूप असं छान वाटतंय, तसं छान नाहीये, परंतु इतकंही नव्हतं. 40-45 उंबरठ्यांचं एक छोटस खेडेगाव होतं, दुष्काळग्रस्त. संपूर्ण सोलापूर जिल्हाच तसा आहे, परंतु संस्थान असल्यामुळे संस्थांची राज 116 गावांची संस्थान गावांचं मिळून ते संस्थान होतं आणि तिथे कोर्टापासून सगळ्या गोष्टी पूर्वीपासून असल्यामुळे अक्कलकोटला एक वेगळं स्थान होतं. आणि महाराज तिथे शेवटी का आले तर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक याच्या बॉर्डरवर येतं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे क्रांतिकारक लढत होते किंवा महाराजही वेगवेगळ्या ठिकाणून फिरत आले होते, म्हणून त्यांनी अक्कलकोट हे स्थान निवडलं निवासासाठी. आणि आयुष्याच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये साधारण 22 वर्ष ते तिथे राहिले आणि तिथेच त्यांनी अवतार समाप्ती केली. सगळ्यांना असा प्रश्न, इंग्रजांचं पकड वॉरंट त्यांच्यावर होतं आणि सगळ्यांना असं वाटायचं की सोलापूरचं रेल्वे स्टेशनही नंतर झालं, तोपर्यंत रेल्वे नुकतीच आली होती. तर असा सगळा महिलांचा प्रवास करून दळणवळणाची कोणती साधनं प्रसार माध्यम नसताना भारताच्या कोनाकोपऱ्यातले लोक अक्कलकोटला काय येतात. इंग्रज सरकारलाही खूप म्हणजे असं हे होतं की अरे म्हणजे महाराज उन्हातानातून फिरत असत, लंगोटी असली नसली काही नाही, कुठेही बसत कुठेही जात असत. आणि मग अनोळखी माणसं, अपरिचित माणसं संध्याकाळच्या वेळेला येतात, महाराजांची काही विचार विनिमय करतात आणि निघून जातात. हे लोक काय येतात हाच एक प्रश्न शेवटपर्यंत इंग्रज सरकारला पडला होता. आणि क्रांतिकार्य त्यांचं महाराजांचं जे होतं ते अगदी मूकपणे चाललेलं असेल. म्हणजे अंतरीचा भाव आहे तर दाखवी वर पांगी एक अशा प्रकारे होतं. तर त्यामुळे कधीही त्यांना पकडलं नाही. पकड वॉरंट मरेपर्यंत स्वामींवर होतं, परंतु ते कुणाला सापडले नाही. मी म्हटलं की पंजाबमधला एक माणूस आला, द्वारकेचा एक माणूस आला. म्हटलं अरे इतकं लांब हजारो मैलाचं अंतर असलेली माणसं त्या काळामध्ये महाराजांना भेटायला अक्कलकोटला काय येत होती, कशी येत होती. म्हणजे त्यांना महाराजांची थोरवी कशी कळली असेल. मग हा एक रिसर्च करता एक लक्षात आलं की अरे पंजाबमधला एखादा माणूस, हस्तिनापूरचा एखादा माणूस ज्यावेळेला अक्कलकोटला महाराजांना भेटायला येतो तेव्हा महाराज त्या ठिकाणी होते. त्या लोकांना हे सगळं माहिती होतं. कुठच्या गावचा माणूस महाराजांना भेटायला येत असेल त्यावेळेला महाराज तिथल्या काही व्यक्ती असतील, काही असतील तर त्याचा उल्लेख करत असत. कोकणातला एखादा माणूस आला तर माका गोड नाही आणलास असं विचारत असत. कोकणी भाषेत 16 ते 17 प्रकारच्या भाषा त्याने येत होत्या, कारण ही संपूर्ण आयुष्यभराची त्यांची भ्रमंती होती. आणि ते एक एक कण वेचत गेले. आणि स्वामी समर्थ महाराजांना आपण आदर्श का ठेवायचा तर स्वामी समर्थ महाराजांसारखा गुरु आपल्याला शोधून सापडणार नाही असं होतं. कारण तो ईश्वरी अवतारच होता, त्यांना कुणाकडनं काही घ्यायचं नव्हतं. आणि त्यांनी कधी एक पै स्पर्श केला नाही, अंगभर कपडे घातले नाही, दागदागिने घातले नाही, त्या घातल्या नाही, दाढी वाढवली नाही. रोज नावी यायचं आणि सकाळी तिची दाढी करायला, डोक्यावर केसांचा काय पत्ता नव्हता म्हणजे असं, पण स्वच्छ अशा प्रकारचे असायचे. लंगोटी एक असायची, एक रुद्राक्षाची माळ. बघा तुम्ही हल्लीचे जे गुरु आहे तर बोलावं नाही, पण हल्लीच्या गुरूंचं आज आले, उद्या झाले, परवा त्यांचे 4 मठ झाले.
महाराजांचं 729 वर्षाचं आयुष्य होतं. त्यांनी जन्मल्यापासून शेली खेडेग्राम म्हणजे श्रीकृष्णाच्या त्यासाठी यमुनेकाठी त्यांचा जन्म झाला. हरियाणामध्ये आता ते स्थान होतं. मग पुढे ते आंध्रमध्ये गेले. तिथे त्यांचं काही वास्तव्य, त्यांचं शिक्षण, वेदाध्ययन वगैरे सगळं तिथे झालेलं असावं, कारण उर्दू मिश्रित तेलुगू मिश्रित हिंदी बोलत असत. काय हिंदी त्यांच्या खडी बोली किंवा व्रजभाषा नव्हती, तेलुगू मिश्रित. त्यामुळे त्यांचं बालपणाचं बरंचसं आयुष्य आंध्र प्रदेशमध्ये गेलं. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्येच येतं कर्दळीवन कृष्णेकाठी. तर त्या ठिकाणी ते सिद्ध होते. महासिद्ध होण्यासाठी, महायोगी होण्यासाठी किंवा आपला जो अवतार आहे तर त्या अवतारामध्ये जनकार्य जास्तीत जास्त करण्यासाठी, एक आपला जो आहे तो वज्रदैवी होण्यासाठी त्यांनी खूप तपश्चर्या तिथे केली. आणि मग तिथून ते कलकत्त्याला निघाले आणि भारत भ्रमंती त्यांची सुरू झाली. आता हे एक तर्कानेच केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. महाराजांचं अवतरण झालं सन 1149ला, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला ते कळलंय. आंध्र प्रदेशमध्ये ते कसे गेले, तिथे किती काळ राहिले, कर्दळीवनात कधी गेले, कर्दळीवनातून कधी निघाले, हे कळायला मार्ग नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की ते कर्दळीवनातच प्रकट झाले. नाही, तर त्यांच्या ज्या मुखातली वाक्य आहेत त्याचा एक संशोधन पण वृत्तीने मी अभ्यास केला की त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. असं निघालो असं म्हणतात, याचा अर्थ गेलो होतो. म्हणजे कर्दळीवनात ते गेले होते आणि जे प्रकट झाले तेही जंगलच आहे. कर्नाल जिल्ह्यामध्ये येतं, कुरुक्षेत्रापासून अगदी जवळ आहे आणि यमुनेच्या काठी येतं. यमुनेच्या कॅनॉलच्या साईडने ते आहे, पण एकदम घनघोर असं ते जंगल आहे. अतिशय विषारी प्राणी तिथे आहेत. आजही उंचीची वारुळ आहे, सगळं आहे. परंतु असं ते असल्यामुळे तिथे न राहता महाराज तपश्चर्येसाठी म्हणून आता हैदराबाद वगैरे ह्या भागांमध्ये राहिले. किती हे कळायला मार्ग नाही. परंतु एक आम्ही त्यांचा म्हणजे त्यांच्या ते अवतरणापासून देह समाप्तीपर्यंतचा साधारणपणे असण्यावर मात करून किंवा वेगवेगळ्या अडचणींवर मात करून अखेरीस महाराजांनी हे कार्य माझ्याकडनं करवून घेतलं. हा ग्रंथ 116वं पुस्तक आहे माझं प्रसिद्ध होणार. आणि याच्यामध्ये माझा सांगते की आपण सगळे शाळेत झालं पाहिजे. कारण माझी हस्तलिखिताची 2 पानं म्हणजे कम्प्युटरचं A4चं 1 पान होतं DTP करून, तर ते तेवढंच झालं पाहिजे असं मी करायचे. आणि मग अरे गोपाळबुवांचं बालपण, चला पुढे जाऊ पुढे जाऊ, जास्ती नको सांगायला. अरे पण बालपण ज्याचं कष्टात घेतलं गेलं, जो माणूस नास्तिक होता, बापाला बाप न म्हणणारे असे गोपाळबुवा केळकर होते. आणि कोकणातून ते नागपूरला तिथे त्या काळामध्ये स्टेशन मास्टर होते. त्यांच्या घरापासून त्या रेल्वे स्टेशनच्या पर्यंत त्यांना न्यायला ॲम्बॅसी ब्रिटिशांच्या काळात होतं. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. आणि अशा हे महाराजांच्या संपर्कात कसे आले, येणं कसं भाग पडलं. आपल्याला नुसतं गोपाळबुवांचं चरित्र नाही, गोपाळबुवांची बखर सगळ्यांनी वाचलेली आहे, कथा वाचलेल्या आहेत त्याच्यात. पण एखादी व्यक्ती, जसं मी सुरुवातीला संत चरित्र लिहित होते तेव्हा एखाद्या संत म्हणजे काय, त्याला आपल्यासारखेच 2 हात असतात, 2 पाय असतात, सगळं असतं. तो सुख अभ्यास आणि प्रयत्न हे वाळूचे पण रगडिता तेल वगैरे अशा प्रकारे हे आहे. तर मला असे अनेक गुरु मिळाले ज्यांच्याकडनं मला याच्यामध्ये सेतुमाधवराव पगडी हे माझे पहिले गुरु. मी मुलोडला त्यांच्याकडे नेहमी जात असे. मला स्वामींनी सदैव दर्शन देऊन जेव्हा दृष्टांत दिला त्यावेळेला मी त्यांना ते सांगितलं सगळं
मग त्यांनी मला उठून नमस्कार केला. ते मोठे वयाचे होते, ज्ञानी, पण असा सेवाव्रत तो माणूस होता. नमस्कार, मी पॉलिटिकल होते, कोणाकडनं काय काम करून संपूर्ण हिंदुस्थानातल्या सत्पुरुषांची चरित्र लिहायला लागेल असा म्हटलं त्यांनी मला आदेश केला. ते म्हणले हो छान आहे. मी म्हटलं हो हजारो वर्षाची आपल्या देशाला परंपरा आहे, शेकडो जनांसाठी जाते. त्यावेळेला बऱ्याचशा बायका वगैरे मला प्रश्न विचारतात, म्हणजे काय हो हातात पैसा टिकत नाही, येतो असा जातो. तुम्ही म्हटलं त्या तो काही सांगता येतं का त्या पैशाचा चालतो का तो पैसा असा येतो कसा येतो तो आधी तुम्ही विचार केला. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे वेच करी. ज्यांनी वाणी असून कसलाही व्यापार केला नाही ते तुकाराम महाराज तुम्हाला सांगतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उत्तम प्रकारे तुम्ही धनसंपदा पैसा आणता कमवा आणि उदास विचारे वेच करू. बाजारात आपण गेल्यानंतर आपल्याला 1760 वस्तू देतात. आपण म्हणतो नाही विंडो शॉपिंग करायला गेलो होतो आणि 1000-2000 रुपयाच्या गोष्टी घेऊन येतात ज्याचा आपल्याला उपयोग नसतो. मला आवडल्या आणल्या त्या घरात पडून राहतात. उदास विचारे वेच करे. स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं शेत पिकवावे आणि पोटापुरते खावे. उतावळा सो भावळा, धीर सो गंभीर. महाराजांनी जास्ती ते कधी जास्ती बोलले नाही, त्यांनी प्रवचनं केली नाही, भाषणं दिली नाही, ग्रंथलेखन केलं नाही. मुंबई विद्यापीठाने मला सांगितलं की तुम्हाला हवं ते स्वामींचं तर असं काहीच नाही ना, त्यामुळे त्यांच्यावर तुम्हाला PhD करता येणार नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी सहज माधवराव दीक्षितांकडे आले होते, तेव्हा ते मला म्हणाले की मी तुला फोन करणारच होतो की तू मी सांगतो अशा प्रकारचा ग्रंथ लिहायला लागेल. आजपर्यंत असं काम कोणी केलं नाहीये. तू सगळीकडे हिंदीस फिरलीस, सगळ्या गोष्टींचा शोध लावलास, तो एकत्र करून एक अक्षर वाङ्मय निर्माण व्हावं अशा प्रकारचा ग्रंथ व्हावा. आणि मी हयात असेपर्यंत तुला डॉक्टरेट मिळावी अशी माझी इच्छा आहे. त्या तू लेखनाला सुरुवात कर. ते जे 4 ग्रंथ तुझे स्वामी समर्थ गौरव गाथे झाले ते एकत्र करून किंवा त्यात करून ते स्टेप बाय स्टेप तू त्याची मांडणी कर आणि महाराजांचं समग्र चरित्र, अफाट जीवन कार्य आणि ज्या गोष्टींवर प्रकाश पडला नाही आतापर्यंत. स्वामी समर्थ महाराज मुंबईत 25 वर्ष होते, कुठच्याही जुन्या चरित्रात मुंबईचा उल्लेख नाही. 25 वर्षात मुंबईत होते हेच माहिती नसल्यामुळे एकही कथा मुंबईत घडलेली कुठच्याही चरित्रात सापडत नाही. परंतु मुंबईत कुठे होते? वाळकेश्वरला. वाळकेश्वरच्या ओढ्यांमध्ये उजव्या कोठडीत होतो असं महाराज म्हणाले. मी पहिल्या तिकडे गेले, तिथे 5-6 तास बसले, बाणगंगा परिसर वगैरे तो सगळं बघितलं आणि म्हटलं आता काय आपल्याला कसं हे होणार. भाऊ रसूल त्यांचं काय नाव होतं. मी तुम्हाला सांगते की अशी जवळजवळ 100 व्याख्यानं दिली ना तर एक शोध कसा लागला. भाऊ रसूल नेमके कोण होते याविषयी मी बोलू शकेल, कारण 10 वर्ष लागली मला त्याचे समजायला. गोपाळ केळकरांनी भाऊ रसूलांविषयी लिहिले, मुंबईचे एक सावकार भाऊ रसूल, पण त्यांचं मूळ नाव काय होतं हे कळायला काहीच मार्ग नाही, कारण बुवालाही माहिती नव्हतं. कारण गोपाळ बुवा पोटदुखीच्या आधाराने नोकरी बिकरी सोडून नंतर मी मगाशी तुम्हाला सांगत होते ते सोडून शेवटी महाराजांनी त्यांना अक्कलकोटला आणलं. 5-6 वर्ष ते महाराजांच्या सेवेत होते. त्यावेळेला त्यांनी ऐकलेल्या आणि अशा काही घटना असतील त्या त्यांनी बखरीमध्ये लिहिल्या. म्हणून त्यांनी त्याला स्वामी समर्थ चरित्र म्हटलं नाहीये, त्याला बखर. बखर हा शब्द खबरवरून आला. आपण जो म्हणतो काय खबरबाज किंवा बकरी खूप आहेत आपल्याकडे. भाऊसाहेबांची बकर, याची बकर, आंब्याची बकर. बकर त्याला मुद्दाम म्हणते की त्या माहितीमध्ये त्याच्यात विश्वसनीयता किती आहे माहिती नाही, परंतु एखादा इतिहास आपल्याला कळतो तो त्यावेळेला लिहून ठेवला गेला, तो सुद्धा इतिहासच आहे, परंतु त्याला ऑथेंटिसिटी नाही, विश्वसनीयता नाही. तसंच हे केलं की गोपाळ बुवांना ज्या गोष्टी कळल्या होत्या
त्या गोष्टी त्यांनी 300 गोष्टी त्याच्यात लिहिल्या. आणि ते सुद्धा भागीरथीचं अरण्य, भागीरथीचं अरण्य म्हणतात, म्हणजे गंगेच्या काठी महाराजांचं अवतरण झालं. तर महाराजांचं अवतरण गंगेकाठी झालेलं नाही, यमुनेकाठी झालं. परंतु संपूर्ण भारतातली अशी कोणतीही नदी नाही, डोंगर नाही, पर्वत नाही, दरी नाही जिथे महाराज गेले नाही. आणि आयुष्याच्या अखेरच्या पर्वात 78 वर्ष, शेवटची 1800 ते 1878 एवढाच इतिहास आपल्याला बऱ्यापैकी शक सनावळींच्या सहित आतापर्यंत आपल्याला शोध लागलाय. महाराज द्वारकेला होते, कधी होते, किती होते माहीत नाही. हिमालयात होते, कच्छच्या नारायण सरोवरला होते, सौराष्ट्रात होते, गिरनारवर होते, लिंबडी संस्थानामध्ये होते. त्यावेळच्या भारतातल्या जवळजवळ सगळ्या संस्थानिकांशी महाराजांचा परिचय होता. आणि त्यांचं काही चुकत असेल किंवा त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय करावं या संदर्भात ते मार्गदर्शन करत होते. परंतु मूकपणे महाराजांचं कार्य एकदम शांतपणे चाललं होतं. मी ते बसले तर शेजारच्या माणसाला, त्या माणसाकडनं ते काय करवून घेतात हे कोणाला कळत नसेल, इतकं शांतपणे त्यांनी कार्य केलं. आणि त्या काळी करोडो लोकांच्या किंवा जनमानसामध्ये स्वातंत्र्याविषयी, गुलामगिरीविषयी अंगार फुलवला. एक सोहनी म्हणून होते, ब्रिटिश आर्मी ऑफिसर होते, ज्यांचं नावही कुठच्याही इतिहासात आलं नाही, परंतु ते ब्रिटिश आर्मी ऑफिसर. ते ब्रिटिश आर्मी ऑफिसर हॅलो. ते ब्रिटिश आर्मी ऑफिसर सोहनी ज्यावेळेला अक्कलकोटामध्ये आले तेव्हा 1857च्या बंडानंतर लगेचच घडते ही घटना. तर त्यावेळेला महाराज सोलापूर रोडच्या तिथे एका झाडाखाली असे झोपलेले होते. आणि बंब गार्डन साहेब जो होता त्याच्याकडे एक जर बंदोबस्ताच्या कामासाठी म्हणून ते सोलापूरहून एक पलटण घेऊन आले होते. घोड्यावर बसून आले, कोकणस्थ ब्राह्मण ग्रस्त, उंच निंच गाडे डोळे आणि आर्मी ऑफिसर त्या पोशाखामध्ये दौडत दौडत घोडा त्यांचा आला, पाठवून मोठी पलटण येत होती. आणि त्यांनी ऐकलं होतं की स्वामी समर्थ म्हणून एक सत्पुरुष अक्कलकोटात आहे, तर आपण अक्कलकोटात जातोच आहोत, तर त्यांचं आपण दर्शन घ्यावं. विशेष प्रेम वगैरे नव्हतं त्यांना काही किंवा आस्तिक असे नव्हते, परंतु आलोच आहोत तर सहज आपण दर्शन घेऊ असं त्यांच्या मनात होतं. आणि ते अक्कलकोटात प्रवेश केला. ते झाडाखाली महाराज बसले होते, त्यांची क्षणभर नजरानजर झाली आणि महाराजांनी शिव्यांची लाखोली अक्षरशः सुरुवात केली. त्यांना काही कळेना, परंतु महाराजांचं ते एकंदर भेदकरूपणे बघून त्यांना एक लक्षात आलं की बहुतेक हे शिव्याशाप आपल्यालाच मिळत आहे. ते पुढे आले, पाय उतार हो, महाराजांनी सांगितलं. पाय उतार झाले, आले, ते नमस्कार केला. आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं की अरे ह्या इंग्रजांची तू चाकरी करतोस, आपला भारत देश गुलामगिरीत आहे, इथे कुत्र्याप्रमाणे ही ब्रिटिश राजवट आपल्या लोकांना वावरते आणि आपला स्वधर्म सोडून तू ही त्यांची गुलामगिरी करतोस, त्यांची चाकरी करतोस, हे बरे नव्हे. अशा प्रकारे सांगितलं. आणि आपण संमोहित करतो ना एखाद्याला, असं संमोहन विद्या ती महाराजांकडे होती. ते एकटक महाराज त्यांच्याकडे बघत होते. आणि हे सोहनी जे आहेत, विष्णू दत्तात्रय सोहनी, त्यांनी सरेंडर झाले, अक्षरशः महाराजांच्या पुढे नतमस्तक झाले.
आणि महाराजांनी त्यांना सांगितलं की ती फलटण आल्या त्यांना पाठवून दे. तर त्यांनी आपोआप त्यांनी ते केलं आणि ती जी तुकडी बरोबर आली होती ती सोलापूरला निघून गेली. महाराजांनी त्या झाडाखालून ते उठले महाराज आणि त्यांच्या हाताला धरून त्यांना नव्या विहिरीवर आणलं आणि इथे त्यांना स्नान करायला सांगितलं. वर्दी उतरवायला लावली. धोतर, सदरा, टोपी अशा प्रकारचा पोशाख दिला. मग ते वटवृक्ष देवस्थानमध्ये आले सोबती. आणि मग महाराजांनी त्यांना म्हणजे ते संपूर्ण आमूलाग्र परिवर्तन झालं होतं त्यांच्यात. महाराज जसं सांगतील तशा प्रकारे ते करत होते. आणि मग हाक्याच्या मारुती मंदिरामधल्या तळघरामध्ये त्यांना गायत्री पुरस्कारण्यासाठी 3 ते 4 महिने ते एकटे होते. कारण त्या ब्रिटिशांचा ऑफिसर तो अचानक अक्कलकोटात गेला पण अक्कलकोटातून गायब झाला. त्यामुळे त्यांची शोध मोहीम सुरू होती परंतु त्यांच्या हाती ते सापडू नये म्हणून त्यांची व्यवस्था हाक्याच्या मारुतीच्या मंदिरात केली होती. तिथे ते तळघरात राहायचे. तिथे हे केलं आणि मग त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुझं आता उरलेलं आयुष्य तुला नोकरी करायची नाही आणि संसारातही परत जायचं नाही अशा प्रकारे महाराजांनी उपदेश केला. आणि मग ते तिथून बाहेर पडले. त्यांनी काशीला 12 वर्ष अध्ययन वगैरे केलं. नंतर ते सागरेश्वर, सातारा वगैरे या भागात होते. गोंदवलेकर महाराजही त्यांच्या बरोबर काही काळ होते. आणि असं करत करत शेवटी ते पुण्यात आले आणि पुण्याहून इथे लोणी भापकरला शेवटचं त्यांचं 22 वर्षाचं वास्तव्य झालं. तिथे त्यांनी प्रचंड कार्य केलं आणि 116 वर्षाचे होऊन त्यांनी तिथे देह ठेवला. म्हणजे सहज आलेल्या एखाद्या माणसाला हे करून अंकित करून महाराजांनी त्याच्याकडनं किती कसं कार्य करून घेतलं ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला सहज मी एका ठिकाणी गेलेले असताना म्हणलं दत्तानंद सरस्वतींबद्दल तुम्ही लिहिलं का? म्हटलं कोण दत्तानंद सरस्वती? मग त्यांनी मला हे सांगितलं. मग मी लोणी भापकरला गेले. कोल्हापूर याला पुण्याला गेलेले असताना लोणी भापकर लक्षात राहिलं नव्हतं. लोणी काळभोरला गेले. दत्त मंदिर विचारला. इकडं दत्ताचं मंदिर होतं तिथे पण इतकं जुनं वगैरे नव्हतं. मग नंतर एक शिक्षक मला भेटले. म्हणले मॅडम तुम्ही चुकून लोणी काळभोरला आलात. लोणी भापकर म्हणजे ते बारामती जवळ येतं. मग तिथे गेलो. तिथे मल्लिकार्जुनाचं 2-3 हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मोठी पुष्करणी तळं आहे आणि त्यांनी बांधलेली त्यांची समाधी दत्तानंद सरस्वतींची तिथे आहे. तर एखाद्या व्यक्तीकडनं कसं कार्य करून घ्यायचं हे महाराजांना माहिती होतं. आणि असे मैं किसी का गुरु नहीं मेरा कोई चेला नहीं असं म्हणत अशा सबळ समर्थ व्यक्तीनं हाताशी धरून त्यांच्या हातून त्यांनी जनकल्याणाचं कार्य करवून घेतलं. पुन्हा आपलं श्रेष्ठत्व किंवा आपलं गुरुत्व त्यांनी मिरवलं नाही. मी त्याचा माझा तो शिष्य आहे, माझा तो अमुक आहे नाही. तो आला, समोर आला, ज्याला उत्सुकता आहे त्याला काय असेल ते मार्गदर्शन केलं आणि विसरून गेले. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व महाराजांचं होतं. त्यामुळे मी जेव्हा तो अभ्यास सुरू केला त्यावेळेला मी त्यांच्या जास्तीत जास्त प्रेमात पडत गेले. नाही संत असावं तर असा असावा, साधू असावं तर असा असावा, गुरु असावं तर असा असावा. आणि कमीत कमी बोलत असत पण त्यांच्या मुखातली एक वाक्य त्याच्यावर एक प्रबंध लिहिता येईल इतका त्याच्यामध्ये अर्थ होता. एकच वाक्य त्रिवार बोलत असत. आणि बऱ्याच चरित्रांमधून तुम्हाला एक सांगते की मलाही पहिल्यांदा वाटायचं महाराज असे रागीट होते, आलेल्या माणसाला शिव्या वगैरे देत असत. अशा प्रकारचं चित्र जुन्या चरित्रकारांनी उभं केलं. बरं त्यांचे फोटो पण बघा, खूप पूर्वीचे ते फोटो आहेत, असे रागीट दिसतो चेहरा असं. तर जेव्हा अभ्यास मी करत गेले त्यावेळेला माझ्या लक्षात आलं आणि महाराजांचं तर सोडूनच द्या, पण आपण काय म्हणतो एखादी व्यक्ती रागीट आहे तर ती काही 24 तास रागवलेली असेल का? तो तात्पुरता असतो, पुन्हा तो माणूस समेवर येतोच की नाही. त्याप्रमाणे महाराजांचं होतं. आणि मग एक हे केलं. एखादा माणूस, एक कर्नाटकचा एक ब्राह्मण आला होता
मी कांदा लसूण खात नाही वगैरे वगैरे तो म्हणायचा. थोडंसं हे होतं, कर्नाटकच्या ते लोक आहेत पण ते पाळतात असं, ते काही हे नाही. परंतु काय झालं, महाराजांना हे माहिती होतं, त्याची बायको जी होती ती स्वामींची भक्त होती. तो यायला तयार नव्हता. तो म्हटलं हे कुठेही जातात, कुठेही खातात पितात, काही सोळवळ वगैरे विधिनिषेध पाळत नाहीत म्हणून. पण तो शेवटी बायकोच्या आग्रहानुसार आला. महाराज तो जेव्हा आला त्यावेळेला महाराज एक शेतकरी आला होता आणि त्यांनी भाजी भाकरी आणली होती. तर तिथे जाऊन बसले त्याच्याबरोबर जेवायला. आणि तो कांदा होता ना, तो म्हणले हाताने असा खेचला आणि कांदा मुद्दाम त्याला दिसेल, महाराज कांदा खातात त्याला दिसेल अशा प्रकारे केलं. त्यांनी नाक मुरडलं, त्याला ते आवडलं नाही पण तो काही बोलला नाही असं. आणि मग नंतर महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला, सगळं हे केलं. आणि मग नंतर असं झालं, तो घरी गेला, आपल्या गावी परत गेला आणि दुसऱ्या दिवशी पूजा करताना त्याला सगळे असं देवघरामध्ये शाळीग्रामच्या शाळीग्राम दिसले. कांद्याचे आपण 2 भाग केले तर तिथे शाळीग्रामच हे दिसतं बघा आपल्याला. निम्मा बरोबर केला तर कापून, तर कशा प्रकारे तर अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीतून, कारण महाराजांनी नंतर सांगितलं की कांदा लसूण जी आहे तर ती निसर्गातली कुठचीही गोष्ट निरर्थक नसते. निसर्ग निरर्थक गोष्टी निर्माण करत नाही. किंवा कांदा काय लसूण काय बाकी अशा ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आहेत त्याच्यात गुणधर्म आहेत, त्या आपल्या शरीराला आवश्यक आहेत. फक्त त्याची मात्रा आणि त्याचं प्रमाण हे महत्वाचं आहे. काही काही भाज्या कांदा घालूनच छान लागतात. कोबीची भाजी आहे, तिला काही न घालता हिरवी मिरची कढीपत्त्याची फोडणी घातली तरी ती छानच लागते, असं आहे. तर त्यामुळे अतिरेक कुठच्याही गोष्टीचा करू नये. कारण काय होतं, तो ते हे असं झालं ते तसं झालं, आपण आम्ही कांदा लसूण खात नाही ह्याचा पण एक प्रकारचा अभिमान आपल्याला होतो. म्हणून महाराजांनी कर्मकांडाला विरोध यासाठी केला. आम्ही दत्तयाग केला, आम्ही अयुतचंडी याग केला, आम्ही अमुक केलं, आम्ही तमुक केलं, त्याचं पुण्य मिळत नाही हो. कारण ते मी केलं मी केलं मी केलं त्याच्यापेक्षा काही करू नका. बजावे एकाच देवाचं, एका ठिकाणी बसून आराधना करा की तुम्हाला त्या वेळाचं दर्शन तिथे घडतं. चोळप्पा निघाला होता, बायको ओली बाळंतीण होती, लहान मुलं घरात होती, आजी होती, आई वडील त्याचे होते, सासू होती आणि चालला होता भवानीच्या दर्शनाला. आणि महाराज म्हणाले काय रे तुझी भवानी अशीच दिसते का? महाराजांनी तिथल्या तिथे त्याला भवानीचं दर्शन दिलं, तुळजा भवानीचं, आणि त्याला परावृत्त केलं. एकदा असाच योग आला नवरात्रामध्ये, म्हणजे जा चोळ्या जा जाऊन ये भवानीचं दर्शन घेऊन ये. ऋण काढून सण करू नका. की आपले काही कुलधर्म कुळाचार असतील ते तुम्ही अवश्य पाळा. वडील व्यक्तींचा सन्मान करा आणि सदाचाराने वागा, खोटं बोलू नका. हे जे सर्व संतांचं तत्वज्ञान आहे तेच स्वामींचंही होतं आणि ते त्यांनी आपल्या आचरणातून अखेरपर्यंत करून दाखवलं. कुठे माडी बांधली नाही, कुठे मठ बांधला नाही, काहीही केलं नाही. एकला चालो रे अशा प्रकारचं त्यांचं हे होतं. जे प्रकटीकरणापासून देहदेवीपर्यंत 729 वर्षामध्ये ते शेवटपर्यंत एकटेच राहिले. विवाह झालेला नव्हता, गोतावळा काही नव्हता, परंतु करोडो जनता जी होती भारतभरची ती त्यांच्यावर प्रेम करत होती आणि त्यांनी त्या त्या माणसांना घडवलं. आणि ज्यांना ज्यांना घडवलं त्यांच्या 5वी 6वी पिढी महाराजांची सेवा करत आहे. गोपाळ केळकरांची आहे. चिंतोपंत टोळ, चिंतोपंत टोळांचा उल्लेख तुम्हाला पहिल्यांदाच महाराजांचा येतो. त्यांची पणती आपल्याकडे आता उपस्थित आहेत. अपर्णाताई नानिवडेकर, गोपाळबुवा केळकरांचे पणतू अरुण केळकर आले. तर अशा ज्या व्यक्ती आहेत, मला खूप वाटायचं की अरे गोपाळबुवा कसे दिसत होते, गोपाळबुवांचं काय असेल. पण शोधून काढलं तेव्हा कळलं की अरुण केळकर CA आहेत. मोठ्या कंपनीतून बजाज मला वाटतं तिथून ते रिटायर्ड झाले. तर ते उत्तम प्रवचन कीर्तन करतात.
आणि तुम्हाला एक गंमत सांगते की ते म्हणजे ज्यांना हे नाही माहिती त्यांना वाटते हे गोपाळ बुवाच आहे, म्हणजे एका साच्यातून काढल्यासारखे. गोपाळ बुवा त्यांचा मुलगा, नातू आणि हे पणतू. तर अशा महाराजांच्या संदर्भामध्ये ज्यांचे ज्यांचे उल्लेख येतात त्यांची आता 4थी 5वी पिढी आहे. ती सर्व प्रकारची स्वामींची सेवा करत आहे. त्या मठातून चांगले हे चालतात. तर परत कधीतरी आपण भेटू, अजून काही माहिती तुम्हाला सांगेल. आता आपल्याला थोडी वेळेची मर्यादा आहे. मी आज ठरवलं होतं की आपण जास्ती बोलायचं नाही, परंतु ते काय होतं, जात्यावर बसलं की ओबी येते, असं झालं. तर आता सर्वांना मी तीच विनंती करते की या ग्रंथाचा घेऊन जावी याची प्रत आणि याचं वाचन करावं. त्यात काही न्यून असेल तर मला अवश्य कळवावं. चांगलं जे आहे ते महाराजांच्या कृपेने झालेले आहे. तर एवढं सांगून मी माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. स्वामी समर्थ. आता आपण कार्यक्रमाबरोबर ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला सहाय्य केले त्यांची नावं घेऊन त्यांना आपण प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार त्यांचा करणार आहोत. तर मी निवेदकांना परत सूत्र हातात देतो. आता जे आपण प्रचंड अभ्यासपूर्ण आणि व्यासंगी असं जे मनोगत ऐकलं, तर त्यावेळी मला गीतेतल्या 18 अध्यायांचे 18 योग याची आठवण झाली. तर फक्त एकच गोष्ट सांगते की पहिला जो विषाद योग आहे की स्वामी पूर्वी कुठे होते, कसे होते, काय कार्य झालं, कोण लोक त्यांच्या सोबत होती, हा जो प्रश्न ज्यांना छळतो पहिला सुरुवातीचा तोच विषाद योग असतो. आणि मग ते पुढचे सगळे योग घडतात. असं त्यांच्या त्या तपश्चर्येवरून आणि एकेका गोष्टी उलगडण्यावरून असं त्यांच्याकडे प्रचंड ज्ञान आहे. तर त्याचा इथे मला बराचसा मिळता जुळता असा एक धागा सापडला. तर त्यांचं हे सुंदर मनोगत असंच आपण मनामध्ये साठवून ठेवूया. आणि यानंतर ज्यांनी या कार्यक्रमासाठी अत्यंत सहकार्य केलं त्यांचा आपण अधिक सत्कार करूया. ज्या ज्या लोकांनी डोनेशन भरून पुस्तकं इथे बुकिंग केलेलं होतं तर त्यांना मान्यवरांच्या हस्ते आणि नम्रता भटांच्या सुंदर हस्ताक्षराच्या सहीमध्ये आज हे पुस्तक मिळण्याचं भाग्य आहे. तर मी त्यांची ज्यांची नावं घेत आहे त्यांनी पुढे येऊन मान्यवरांच्या हस्ते ते पुस्तक घ्या. उदय घोडके, धनंजय भंडारी, प्रतिमा कुराडे, अमित जांभेकर, कौस्तुभ ओक, यानंतर गौरी आपटे यांनी